कशात सर्व मजेत ना, तर मजेतच राहावं ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर नागपंचमी विशेष व्हिडिओ आहे. नागपंचमी आणि श्रावण सोमवार एकाच दिवशी आलेले होते, तर डबल योग होता. तर श्रावण सोमवार असल्या कारणाने घरामध्ये शिवलिंगावर केलेला अभिषेक, शिव मंदिरात जाऊन केलेला अभिषेक, घरच्या देवांची देवपूजा, अभिषेक, उंबरठा पूजन, छान असा व्हिडिओ आहे आणि चॅनलवरही नवीन असे छान व्हिडिओ आहेत, नक्कीच तुम्हाला आवडतील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला आवडेल अशी मी आशा करते. तर पहिली घरातली छोटी मोठी सर्व कामं आवरली आणि त्यानंतर सुरुवात केली उंबरठा पूजनापासून. तर घरदार पहिलं स्वच्छ झालं म्हणजे देवपूजा करायलाही आपल्याला छान वाटतं. तर इथे उंबरठ्याला हळदीचं लेपन करून घेतलं, त्यानंतर त्यावर हळदी कुंकाने स्वास्तिक काढलं आणि छान असा उंबरठा फुलांनी सजवून घेतला आणि त्यानंतर मग काढायची होती रांगोळी. सण वार उपवास काही शुभ मुहूर्त असं काही वेगळं असल्यानंतर घरामध्ये असं काही छानसं आपण नेहमीपेक्षा वेगळं केलं तर आपल्या मनालाही प्रसन्न वाटतं आणि आपल्या घरालाही प्रसन्न वाटतं. घर प्रसन्न झाल्यानंतर देवदेवतांचा आशीर्वादही आपल्या घरावर राहतो. दिसायला ह्या गोष्टी खूप छोट्या असतात, पण यामध्येच खूप काही लपलेलं असतं. पाहायला थोडा क्षण लागतो, पण करायला खूप वेळ लागतो. थोडीशी मेहनत घेतल्यानंतर घराला थोडंसं रंगरूप वेगळंच येतं आणि घरामधली जी एनर्जी असती ती वेगळीच होते. नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वादही आपल्या घरावर सदैव राहतो. आपल्या घराची वास्तू जरी निर्जीव असली तरी घरामधल्या प्रत्येक गोष्टीमध्ये सजीवत्व दडलेलं असतं. फक्त आपल्याला ते जाणवलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट आपल्याशी बोलू शकते, फक्त आपण त्या गोष्टीला वेळ दिला पाहिजे. अशा प्रकारे साधी सोपी आणि मला जमेल तशी मी रांगोळी काढली होती. अजूनही खूप छान रांगोळी काढायची होती, परंतु असं काही असलं ना, सण वार उपवास आणि आपल्याला घरामध्ये छान नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी करायचं असलं ना, तर कसे तास उलटतेत कळता कळत नाहीत. आणि कितीही छान करायचा प्रयत्न केला, कितीही आवरायचा प्रयत्न केला, तरी कधी कधी जे ठरवलंय त्याच्या विरुद्धही थोडं होतं, तर चालून जातं. छोटं मोठं असं काही नसतं, आपल्याला जसं जमल तसं करायचं. 4 टिपक्याचं स्वास्तिक जरी काढलं तरीही मनापासून काढण्याला महत्त्व असतं. आपला भाव महत्त्वाचा असतो, श्रद्धा महत्त्वाची असते. तुम्ही किती फुलं किती शृंगार करतात याला काही महत्त्व नसतं, पण आपल्याच्याने होईल तसं करायचं. जसं जसं आपण घरामध्ये छान काहीतरी करायला लागतो, काहीतरी नवीन वस्तू आणायला लागतो, तसं तसं आपल्या त्या गोष्टीबद्दल जास्त आकर्षण वाढते. दिवसेंदिवस आपल्याला ते जास्त जास्त करावं असं वाटतं. म्हणतात ना, जसं आपण देवाची देवपूजा करतो तसं आपण देवाच्या जवळ जातो. प्रत्येक गोष्ट जशी जशी करू तसं तसं ती आपल्या जवळ येते आणि आपण त्याच्या जवळ जातो. तर माझं उंबरठा पूजन, रांगोळी वगैरे हे सगळं काही झालं होतं आणि त्यानंतर मग इथे मी तुळशीची पूजा करून घेतली. कारण देवपूजेमध्ये खूप वेळ जातो. सगळे देव धुवायचे, देवघर वगैरे सगळं स्वच्छ करायचं म्हटल्यानंतर मग पहिलं दार स्वच्छ, तुळशीची देवपूजा, त्यानंतर मग घरातली देवपूजा. कितीही वेळ चालली तरी काही वाटत नाही. तर मग इथे देवघर मी साफ करायला घेतलं. आदल्या दिवशीचे जे फुलं असतात ते सुकून जातात आणि दुसऱ्या दिवशी सगळं ते निर्माल्य वगैरे सगळं हे साफ करून घेतलं. त्यानंतर मूर्त्यावर अभिषेक वगैरे केला. तर पहिलं सगळ्या मूर्त्या ते काढून घेतले, फुलं काढून घेतले. तर पहा, एक गोष्ट महत्वाची आहे आणि मला जी माहिती आहे ती मी तुम्हाला सांगते. जर कोणाकडे शिवलिंग नसेल किंवा काही कारणास्तव ते सध्या काही खंडित वगैरे काही झालं असेल, घरामध्ये नसेल, तर ज्यांना शिवलिंग घ्यायचं आहे त्यांनी या महिन्यात नक्की घ्या. कारण या महिन्यात श्रावण महिना हा शिवशंकराचा आहे. शिवशंकराला त्यांच्या वस्तू या महिन्यात घेतलेल्या खूप प्रिय असतात. तर नक्की शिवलिंग या महिन्यात घ्या आणि पारद शिवलिंगाला खूप सारे महत्त्व दिलं आहे. पारद शिवलिंगाची किंमत थोडी जास्त आहे, परंतु ज्यांना कोणाला घ्यायचंय किंवा ज्यांना म्हणजे प्राइस बद्दल काही हे नाहीये, तर नक्की पारद शिवलिंग घ्या. त्यावर केलेली पूजा खूप फलदायी असते. तर इथे अशा प्रकारे मी सर्व मूर्त्यावर पंचामृताने पाण्याने अभिषेक करून घेतला होता.
इथे देवघरामधल्या ज्या महत्वाच्या म्हणजे ज्या पितळच्या, चांदीच्या अशा काही मूर्त्या होत्या त्यावर मी इथे अभिषेक करून घेतला. बाकीचे जे धुण्यासारखे आहेत ते धुवून घेतले फोटो वगैरे. बाकीचे पितांबरीने काही घासून घेतले, परंतु इथे अभिषेक केला होता तोच मी दाखवला. आणि शिवलिंगावरही मी अजून वेगळ्या प्रकारच्या सेवा केल्या, परंतु सगळं काही दाखवायला गेल्यानंतर व्हिडिओही मोठा होतो आणि वेळही खूप जातो. त्यानंतर इथे मी अशी जीवतीची पूजा केली होती. नागपंचमीच्या दिवशी अशी जवळजवळ बऱ्याच भागात ही पूजा करण्याची पद्धत आहे. तर इथे मी असे छान असे नागाचे पिल्ल वगैरे ते 4 तांदळाने काढले होते. दिवा वगैरे लावला होता. दूध, पाणी, लाह्याचा नैवेद्य दाखवतात. संध्याकाळी संध्याकाळी पुरणाचे कानवले शिजून किंवा उकडून घेतात, त्याचा नैवेद्य या पूजेमध्ये दाखवतात. तर अशा प्रकारे माझी सगळी पूजा झाली होती. सविस्तर पूजा मी काही व्हिडिओमध्ये शूट केली नाही, परंतु पूजा झाल्यानंतर अशा प्रकारे माझी पूजा झाली होती. पूर्ण पूजा दाखवली तर पूजेला दुपार होईल. तर झाल्यानंतर अशा प्रकारची पूजा झाली होती. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. पूजा ही कशी वाटली त्यासाठीही एक कमेंट आणि एक लाईक नक्की करा. तर हा व्हिडिओ फक्त मी पूजेचा दाखवलेला आहे. तर नागपंचमीच्या दिवशीचं मी दिवसभराचं पूर्ण रुटीन आणि कशा प्रकारे पूजा केली हे मी पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. दिवसभराचे कामं वगैरे मी यामध्ये काही घेतलं नाही आणि ते झाल्यानंतर मग दिवसभर ह्या त्या गोष्टी करण्यातच असाच कसा दिवस गेला ते काही कळलं नाही. दिवसभर कामं सुरूच होते. देवांचं हे काढ ते काढ. संध्याकाळी शिव मंदिरामध्ये अभिषेकाला जायचं होतं, त्याच्यासाठी ही तयारी 4:30-5 वाजल्यापासूनच केली आणि 5:45च्या दरम्यान आम्ही शिव मंदिरामध्ये गेलो होतो. तर शिव मंदिरामध्ये गेल्यानंतर छान अशी आणि निवांत पूजा झाली. तिथे पूजासाठी अजूनही लोक असतात आणि हे मंदिर थोडंसं साईडला आहे, त्यामुळे इथे खूप छान आणि निवांत पूजा करता येते. कारण इकडे ठराविकच लोक येतात आणि दुसरे मंदिर आहे तिथे तर रांगची रांग लागते अशा काही दिवशी. तर इथे संध्याकाळी बाबांचा शृंगार केला जातो. अगोदरच सगळी साफसफाई मंदिरामध्ये झालेली होती. आम्ही गेलो त्यावेळेला तिथले जे पुजारी असतात ते बाबाचा म्हणजे शिवलिंगावर शृंगार करणारच होते. तर तेवढ्यातच आम्ही गेलो. मग त्यांना 1-1.5 तास शृंगार करायला जातो आणि बाबाला असा टोप घालतात त्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला महाकालचा. तर त्यानंतर अभिषेक काही याच्यावर करता येत नाही, म्हणून मग ते म्हटले की पहिला तुम्ही अभिषेक करून घ्या, नंतर मी माझी पूजा करतो. पूजा तर छान झाली, पण पटपट करायचं चाललं होतं. कारण इथले जे पुजारी आहेत ना, तर त्यांनाही संध्याकाळच्या वेळेला सगळं काही व्यवस्थित नीटनेटकेपणाने करायचं असतं. म्हणून म्हटलं आपल्यासाठी कोणाला वाट बघायला नको. तर इथे अशा प्रकारे छान असा अभिषेक केला. बाकीच्याही काही गोष्टी, फुलं वगैरे जे जे भरपूर प्रकारचे फुलं आणले होते, 2 प्रकारचे कमळ, गुलाबी कलरचं आणि निळ्या कलरचं, गुलाबाचे फुलं, झेंडूचे फुलं, भरपूर काही फुलं आणले होते, बेलाचे पानं, तुपाचा दिवा लागला, पंचामृताचा अभिषेक केला. ज्या ज्या गोष्टी शिवपूजेमध्ये आवश्यक असतात त्या बऱ्याचशा आणण्याचा प्रयत्न केला होता. फळ वगैरे आणलं होतं. तर इथे छान असा पूर्ण शृंगार वगैरे केला, छान पूजा केली. खरंच अशा निवांत जाग्यावर आणि मनासारखी पूजा झाल्यानंतर आपल्या मनाला खूप छान वाटतं. असा एक वेगळाच आनंद मिळून जातो आणि आपण काहीतरी जिंकल्यासारखं आपल्याला वाटतं. भला त्या आपल्या मनाचा एक श्रद्धेचा भाग राहिला, परंतु छान अशी पूजा झाली होती आणि आमच्याकडून प्रत्येक सोमवारी शिवशंकर महादेवानी अशीच पूजा करून घेवो ही प्रार्थना. ही पूजा झाल्यानंतर मंदिराच्या बाहेरच बेलाचं झाड आहे, त्यालाही प्रदक्षिणा मारल्या. गेल्या वर्षी श्रावण महिन्यामध्ये आज केली अशा प्रकारचीच पूजा 1 महिनाभर कंटिन्यू केली होती मी. परंतु आता जसं जमल तसं येतो, जशी जमल तशी करतो. कारण प्रत्येक गोष्ट करून घेणं हे त्यांच्याच हातात असतं. आपण कोणतीही गोष्ट किती ठरवली ना तरी ती कधीच पूर्ण होत नसते. करून घेणारा तो असतो आणि करणारे आपण असतो. आपण कितीही म्हटलं हे करू ते करू तरी आपल्याच्याने काहीच होत नसतो. फक्त एक मनाचा भ्रम असतो.
तर इथे असा छान प्रकारे आमचा शिवलिंगावर अभिषेक झाला होता, पूजा झाली होती आणि त्यानंतर घरी जाऊपर्यंत जवळजवळ 6:15 वाजून गेले होते. म्हणजे दिवाबत्तीच्या वेळेला आम्ही घरी गेलो होतो. प्रदोष काळामध्येच इथे आमची पूजा झाली होती. घरी गेल्याबरोबर पिशवी टेकली आणि लगेचच तुळशीला दिवा लावला. घरातल्या देवघरासमोर दिवा लावला. जिवतीची पूजा केली होती तिथे दिवा लावला. बेलाच्या झाडाखाली दिवा लावला आणि त्यानंतर मग शिवलीलामृत मधला 11वा अध्याय वाचला. तर अशा प्रकारे पहिल्या सोमवारी आणि नागपंचमीच्या दिवशी सेवा केल्या. तर अजून काही छोट्या मोठ्या सेवा केल्या, परंतु जेवढं दाखवता आलं तेवढं दाखवलं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा. तर पुढचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर एक कमेंट नक्की करा. कमेंट केल्यानंतर प्रोत्साहन येतं आणि छान व्हिडिओ बनवावेसे वाटते. तर नेहमीच यापेक्षाही सुंदर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न असेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही कंटिन्यू करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे अगदी मनापासून धन्यवाद. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री स्वामी समर्थ.